अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है, कमर कसनी अभी बाकी है मुट्ठी। सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा कायम करत आता राजकीय क्षेत्रात जनसेवेच्या हेतूने एक तरुण तडफदार व्यक्तिमत्वाची सध्या देगलूर बिलोली मतदारसंघात चर्चा होत आहे, ते म्हणजे गोविंदराव हानवटे यांची। नमस्कार सरजी, आपल्या या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये आपण इच्छुक उमेदवार म्हणून आपली सध्या चर्चा आहे जी, तर याबद्दल आपण काय सांगणार आहात की खरंच तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात? मी त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाकडे माझा अर्ज आहे, मागणी अर्ज सादर केलेला आहे, फॉर्म भरलेला आहे आणि निश्चितपणाने काँग्रेसने जर मला उमेदवार म्हणून जर संधी दिली तर 100% ही निवडणूक लढवणार आणि निवडून पण येणार, हा माझा ठाम विश्वास आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या नावाची चर्चा आहे जी। इच्छुक उमेदवाराच्या यादीमध्ये एक तरुण तडफदार नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व येत असल्याचंही बोललं जात आहे जी। तर आपण शैक्षणिक उच्च शिक्षित आहात जी आणि परत पुन्हा या राजकारणाकडे, या क्षेत्राकडे कसं काय बोलणार? त्याचं एक असं म्हणू शकता की राजकारण हे जे आहे हे सामाजिक सर्व जे काही सुधारणा आहेत हे करण्याचं सर्वात उत्तम साधन आहे। जर आपलं पॉलिटिकल स्ट्रक्चर व्यवस्थित असेल तर त्याच्या मागे आपलं इकॉनॉमिक स्ट्रक्चर असेल, सोशल स्ट्रक्चर असेल, हे सर्व गोष्टी व्यवस्थित होतात। त्याच्यामुळेच आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये पॉलिटिकल पार्टीजला एवढं महत्व दिलेलं आहे। राजकारण हे समाज सुधारण्यासाठीच असते आणि राजकारणाच्या मदतीने खूप काही गोष्टी होऊ शकतात, म्हणजे गरिबी दूर होऊ शकते, शैक्षणिक व्यवस्था चांगल्या होऊ शकतात, बाकीच्या पायाभूत सुविधा पण खूप चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात। आताच आपण म्हणाल की तुमचं शिक्षण वगैरे हे या शंकरनगर या भागात झालेलं आहे जी, आणि आपण एका मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेला आहात। एकंदरीत तुम्हाला या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे। तर ज्या वेळेस तुम्ही हा मतदारसंघ तुम्ही चाचपताय, फिरताय या ठिकाणी, तर या मतदारसंघातल्या बऱ्याचशा काही गोष्टी विकासापासून दूर राहिलेल्या आहेत, बेरोजगारी आहे, तर या बाबींकडे तुम्ही काय लक्ष देणार आहात की भविष्यामध्ये जर समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर ही जी हा जो आलेख आहे कशा पद्धतीने तुम्ही सोडणार? याचं मी इथून सुरू करेन की माननीय श्री भास्कर पाटील खदगावकर यांची गोदावरी नाळा पब्लिक स्कूल इथं माझं कम्प्लीट शिक्षण झालेलं आहे। मी 10वी पर्यंत त्यांच्याच स्कूलमध्ये शिकलेलो आहे, म्हणजे शंकरनगरला। त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नांदेडला झाल्या आणि मग मी पुण्यामध्ये कामाला होतो। एक आमची एक अर्बन प्लॅनिंग करणारी कंपनी आहे, मी त्या कंपनीचा सध्या जॉईंट डायरेक्टर आहे। तर जसं तुम्ही म्हणालात की ह्या सगळ्या गोष्टीकडून एकदम शिक्षणामधून पॉलिटिक्समध्ये आणि जे काही विकास कामाचा आपल्या इथे आहे, आमची कंपनी किंवा मला आतापर्यंत जे कामाचा एक्सपिरियन्स आहे हे सर्व ह्याच गोष्टीमध्ये झालेलं आहे। जलजीवन मिशन सारखा प्रोजेक्ट आहे किंवा अमृत योजना आहेत किंवा स्वच्छ भारत योजना आहे, ह्या योजना ज्या की एखाद्या ग्रामीण किंवा शहरी भागांना सुधारण्यासाठी गव्हर्नमेंटने बनवलेल्या आहे, त्या योजनेच्या अंतर्गत मी खूप शहरामध्ये कामं केलेली आहे। एखादं उत्तम शहर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसारखं शहर, पुण्यासारखं शहर, लातूर सारखं शहर किंवा अशा ज्या सगळ्या काही महानगरपालिका आहेत यांच्यामध्ये मी आतापर्यंत काम केलेलं आहे। अर्बन स्ट्रक्चर कशा पद्धतीने डिझाईन करायचा किंवा अर्बन लँडस्केपमध्ये तुम्हाला कोणत्या पायाभूत गोष्टी पाहिजेत त्या सर्व मला माहिती आहे किंवा मी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे आणि ते करून दाखवलेलं आहे। राहिली गोष्ट रुरल पॉप्युलेशनची, म्हणजे ग्रामीण भागाची आहे, तर ग्रामीण भागाच्या वेगळ्या समस्या आहेत आणि शहरी भागाच्या वेगळ्या समस्या आहेत। ग्रामीण भागाच्या समस्या कनेक्टिव्हिटीचा आहे, रोड चांगले पाहिजेत आणि बाकीच्या जे काही पायाभूत सुविधा आहेत ह्या व्यवस्थित पाहिजेत।
हेल्थ डिपार्टमेंट एक आहे जिथे की आपण खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो. रोड्स आहेत, इरिगेशनचा म्हणजे पाणी पुरवठ्याचा जो एक हे मुद्दा आहे तो आहे, आणि निसर्गानं आपल्या भागाला भरभरून दिलेला आहे. निसर्गाने दिलेला आहे, इतिहासाने दिलेला आहे. त्या फक्त गोष्टी आपल्याला व्यवस्थित संवर्धन करून पुढे जायचं आहे. आपल्या भागातली शेती जमीन जी आहे किंवा शेतीची जी माती आपण माती म्हणतो करण्यात, तर थोडं पाण्याचं जर व्यवस्थित आपण हे करू शकलो, त्याचं व्यवस्थित प्रावधान जर करू शकलो, तर निश्चितच शेतकऱ्यांना एक एक्स्ट्रा पीक घ्यायला त्यांना एक हे भेटेल, एक चालना भेटेल. आणि त्याच्यापासून जे काही इकॉनॉमिक्स पुढे तयार होईल, जे काही इकॉनॉमी तयार होईल, ह्याचा फायदा सर्वांनाच होईल. शेतकऱ्याकडे पैसे आले तर ते अर्बन एरियाजमध्ये येऊन ते नवीन वस्तू घेतील, त्याच्यानं दुकानदारी चालेल पुढे. मग आणखी अशाच पद्धतीनं ते एक आलेख आहे तो चढत राहतो. अनेक राजकीय नेते दिल्ली बिलोली मतदारसंघासाठी होऊन गेलेले आहेत, परंतु विकासाच्या दृष्टीने मोठा अनुशेष आहे आणि ही कामं कोसदूर राहिलेली आहेत. तर याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? मी त्या गोष्टीवर काही आता बोलणार नाही, कारण की मी तेवढा मॅच्युअर नाही त्या बाबतीमध्ये. मी आता बोलणं हे खूप इमॅच्युअर होईल. पण मला जे करायचं आहे हे मी सांगणार आहे. आधीच्या लोकांनी काय केलं नाही ते त्यांच्या ताकदीने आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते केलेलं आहे. देगलूर बिलोली मतदारसंघ हा विकासापासून कोसदूर आहे. आजवर जेही लोकप्रतिनिधी आले त्यांनी या सर्व महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं. हा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण काय रणनीती आखणार असाल? ह्या प्रश्नाचे उत्तर मला द्यायला आवडेल. मी जसं आधी म्हटलं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या खूपशा स्कीम्स आहेत ज्या की शहरी भागात किंवा ग्रामीण भागासाठी बनलेल्या आहेत. फक्त एकच आहे की ह्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत तुम्ही कशा पद्धतीने राबवता, ह्या कशा पद्धतीने तुम्ही ड्राफ्ट करता आणि त्या कशा पद्धतीने तुम्ही मांडून शासनाकडून तो निधी मुबलक स्वरूपात तुमच्या भागाला घेऊन येता. हे सर्व काम मी एकदम प्रायोरिटीवर घेऊन हे काम माझी करायची इच्छा आहे. देगलूर शहराला 24 घंटे पाणी पुरवठा असेल, ग्रामीण भागामधले जे काही प्रकल्प आहेत ते चालू करणं असेल, जलजीवन मिशनचे सेकंड फेज किंवा फर्स्ट फेज मध्ये जे काही कामं झाले ते व्यवस्थित पूर्ण करून हे करणं आहे. आणि देगलूर शहर आणि बिलोली शहर याच्या इथे जे काही ऐतिहासिक धरोहर आहेत यांचं व्यवस्थित संगोपन करून त्यांना एक व्यवस्थित प्लॅनिंग प्रमाणे चांगल्या प्लॅनिंगनं त्यांना डेव्हलप करून त्याच्यापासून येणारं जे काही हे आहे रेव्हेन्यू मॉडेल आहे हे मी नागरिकांसमोर ठेवणार आहे. गार्डन्स आहेत, बाकी आणखी खूप आपल्या सांगायसारखे खूपशा आपले धरोहर वगैरे आहेत ते व्यवस्थित डेव्हलप करून मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. एक विजन डॉक्युमेंट घेऊनच मी ह्याच्यामध्ये उतरलेलो आहे, एक विजन घेऊनच आलेलो आहे आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगणारच आहे, तुमच्या पुढे येणारच आहे. आपण काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागत आहात आणि आपल्याला जर उमेदवारी मिळाल्यानंतर आपल्या पुढे मोठे दिग्गज राजकीय असणार आहेत आणि बाकी इतर पक्षांचीही काही दिग्गज नेते मंडळी आहेत. तर यांचा चक्रव्यूह तुम्ही कशा पद्धतीने घेतला? दिग्गज मंडळीचा चक्रव्यूह भेदासाठी मी जे काही करणार आहे हे मी जनतेपुढे ठेवणार आहे. जनता मायबाप जे त्यांना ठीक वाटेल हेच करते, हे आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे. खूप दिग्गज लोक आपल्या इथं आहेत, त्यांचं राजकीय अस्तित्व तुमच्या पुढे आहे. एक वेळेस जनतेने जर काय ठरवलं की आम्हाला हाच माणूस पाहिजे आम्हाला किंवा हे विजन आम्हाला आवडलेलं आहे, आपण मार्केटमध्ये जरी गेलो तर जनता किंवा आपण पण जे आपल्याला आवडतं तेच घेतो, अननेसेसरीली उगाच काही उचलत नाही. किंवा एखादा शर्ट घेतलेला आहे एखाद्या कंपनीचा, जे तुम्हाला आवडलं नाही नंतर तर तुम्ही नंतर जाऊन त्या कंपनीचा शर्ट घेत नाही. सेम तसंच आहे, जनतेनं आधी लोकांचं सगळ्या वापरून बघितलेलं आहे, त्यांनी चान्स दिलेला आहे, त्यांना ते कशा पद्धतीने काम केलेत किंवा काय जे काही रिझल्ट आहे त्यांचा जनतेपुढे आहे. मी जनतेपुढे एवढंच सांगणार आहे की मी हे धोरण घेऊन आलेलो आहे, मी माझ्या करिअरच्या स्टार्टिंगला आलेलो आहे, मला हे गोष्टी माहित आहेत कशा करायच्या, ते करून दाखवणार तुम्हाला.
आगामी विधानसभेच्या या रणधुमाळीमध्ये सध्या आपण नौके आहात, तर बाकी जातनिहाय जे आहे समीकरण आहे, तर हे जातनिहाय समीकरण तुम्ही कशा पद्धतीने सोडवा? जात हे इकडे आल्यावरच मला थोडं जास्त प्रबळ प्रमाणात कळाली, नाहीतर बाकी सर्वीकडे माणसाची एबिलिटी काय आहे हेच कळते. आता मोस्टली ते रिझर्व्ड असल्यामुळं, सीट रिझर्व्ड असल्यामुळं हे आहेत. जातीचे समीकरण आहेत, पॉलिटिक्समध्ये जातीची समिती आखल्या जाते, पण त्याच्यामध्ये पण जेव्हा तुम्ही एखादा माणूस चांगला असेल तर हे जातीचे जे बॉर्डर्स आहेत हे तोडून लोक तुम्हाला वोटिंग करतील आणि ते शक्य आहे. काँग्रेस पक्षातर्फे आपण उमेदवारी मागत असल्याचं आपण बोललात. काँग्रेस पक्षातील वरिष्ठांनी आपल्याला तसा काही कौल दिलेला आहे का की तुम्ही कामाला लागा आणि तुमची उमेदवारी निश्चित आहे, असं काही झालेलं आहे का? निश्चित उमेदवारी आहे असं जर कोणी तुम्हाला म्हणत असेल तर मला वाटतं की त्यांनी ते थोडे पॉलिटिकली इमॅच्युअर असतील. कारण की जोपर्यंत तुमचा बी फॉर्म पक्ष देत नाही तोपर्यंत कोणाचीच उमेदवारी निश्चित नसते. हा, पक्षानं असं म्हटलेलं आहे, तुम्ही इच्छुक आहात, तुम्ही कामाला लागा, सर्वेमध्ये तुमचं नाव यायला पाहिजे, ज्याचं नाव सर्वेमध्ये येईल तो माणूस आमचा कैंडिडेट असेल. कांग्रेस का अगर आपको टिकट नहीं मिला तो अपक्ष ठहरने की तैयारी है क्या आपकी? कांग्रेस का टिकट नहीं मिला, मैं इसके बारे में नहीं सोचा. मुझे कंफर्म मालूम है कि कांग्रेस का टिकट मुझे ही मिलेगा. उस हिसाब से मैं जनता के आगे जा रहा हूं. उस हिसाब से मेरे पास जो भी मेरा विजन डॉक्यूमेंट है, जो भी मेरा विजन है, फॉर्चुनेटली ये विजन बहुत से हमारे जो भी वरिष्ठ नेता है उनको बहुत पसंद आया है. हे मैं इतना बोलना चाहूंगा. आपल्या पुढील राजकीय प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. Thank you.